नमस्कार, मी वर्षा नलवडे. यशाचा कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ईशा टूर्सचे संचालक आत्माराम परब सर आहेत. आपण त्यांच्याकडूनच ईशा टूर्सची तसेच पर्यटन स्थळांसंदर्भातली सगळी माहिती जाणून घेणार आहोत. सर, सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची आणि ईशा टूर्सची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देऊ इच्छिते. महाराष्ट्रातली आघाडीची ट्रॅव्हल कंपनी आहे ईशा टूर्स. ऑफबीट सहलींसाठी ईशाचं नाव आज देखील संपूर्ण देशभरात अत्यंत आदराने घेतलं जातं. पर्यटकांना काहीतरी वेगळं दाखवावं, त्यांच्या पर्यटनाचा अनुभव अधिकाधिक समृद्ध करावा, पर्यटनाचा अनुभव कायम स्मरणात राहावा, हे प्राथमिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून श्री आत्माराम परब यांनी कस्टम मधली प्रतिष्ठेची नोकरी सोडून ईशा टूरची स्थापना केली. ईशा टूर्सच्या माध्यमातून आत्माराम परब यांनी आजवर 50,000 पेक्षा जास्त पर्यटकांना लडाखची सहल घडवली आहे. त्यांना ट्रू फ्रेंड ऑफ लडाख या पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. जगभरातल्या 90 पेक्षा अधिक देशांना आत्माराम परब यांनी भेट दिली आहे. आजवर लाखो पर्यटकांना त्यांनी ईशा टूरिस्टच्या माध्यमातून विविध सहली देखील घडवल्यात. आत्माराम परब यांनी नुकतंच क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना काझीरंगा अभयारण्याची सहकुटुंब सहलही घडवली आहे. हा त्यांच्या शिरपेचातला अत्यंत अभिमानाचा तुरा आहे. पर्यटकांचा आनंद सर्वोत्परी मानून पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून सहल घडवणं हे ईशा टूरिस्टचं उद्दिष्ट आहे. ईशा टूर्सच्या ऑफबीट सहलींच्या संदर्भात आज आपण आत्माराम परब सर यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये. सुरुवातीचाच प्रश्न तो म्हणजे 22 वर्षांचा ईशा टूर्सचा हा प्रवास आहे, त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. नक्की, धन्यवाद. 22 वर्षांपूर्वी तुम्ही आता जे म्हणालात की कस्टम मध्ये नोकरी सोडून मी या व्यवसायात आलो, त्याचं मुख्य कारण होतं मी स्वतः ट्रेकर, माउंटेनियर. खूप वर्ष मी सह्याद्रीमध्ये आणि हिमालयामध्ये मी भटकंती केली आणि त्यानंतर वाटायला लागलं की आपल्याला हेच आपलं जीवनाचं उद्दिष्ट असू शकतं आणि भटकंती करणं, जगभरात फिरणं. आणि त्या माध्यमातूनच मी ईशा टूर्सची स्थापना केली. ती म्हणजे अगदी नोकरी करत असतानाच केली होती मी. स्वतःला फिरायला स्वतःला फुकट फिरायला मिळायला हवं या फक्त एका उद्देशाने ही खरं तर सहल संस्था सुरू केली. पण आज ज्या स्टेजवरती आम्ही त्या स्टेपवर आहोत ते मी स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं की एवढा इथपर्यंत आम्ही प्रवास करू शकू. पण हा प्रवास 22 वर्षांचा प्रवास खूपच वेगळा होता. खूप म्हणजे आमच्यासाठी आनंद देणारा होता, आमच्या पर्यटकांना सुद्धा आनंद देणारा होता. आणि मला असं वाटलं की आपण हेच काम जास्त चांगलं करू शकतो, लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून आनंद देण्याचं काम चांगलं करू शकतो. आणि म्हणूनच ही सहल संस्था सुरू केली आणि हा आजपर्यंतचा प्रवास खूप छान सुंदर चालू आहे. निश्चित सर, 22 वर्षांच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही नेमक्या कोणकोणत्या टूर्स ऑर्गनाईज केल्यात आणि एक खासियत ती म्हणजे ऑफबीट आणि एक्झॉटिक पर्यटन नेमकं काय आहे आणि ते तुम्ही कसं करत असतात आपल्या टुरिस्टच्या माध्यमातून? मी स्वतः मगाशी जे म्हटलं ट्रेकिंग आणि माउंटेनरिंग करत असल्यामुळे या ठिकाणी जेव्हा आपण पायी ट्रेक करून जातो किंवा एखाद्या किल्ल्यावर किंवा एखाद्या डोंगरावर जातो तेव्हा आपल्या व्यतिरिक्त हार्डली काही लोक असतात. बरोबर. आणि तो जो अनुभव असतो की माझ्याबरोबर एक गर्दी नाहीये, जत्रेमध्ये नाहीये, मी एखाद्या छान वेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात आलोय आणि माझ्याबरोबर काही ठराविकच लोक आहेत. तर त्यातूनच हा ऑफबीट हा शब्दाचा मला अर्थ समजला आणि मला असं वाटलं की जे मी ट्रेकिंग माउंटेनिंग करत असताना जे करत होतो तोच प्रकार आपण पर्यटनाच्या माध्यमातून का करू नये. आणि मग त्यावेळेला असा विचार आला की मग असं कुठे घेऊन जायचं लोकांना की जिथे कमीत कमी गर्दी असेल. कारण पर्यटन स्थळांमध्ये जी काही ठरलेली जी ठिकाणं असतात, जी फिक्स ठिकाणं म्हणजे भारतामध्ये कुलू, मनाली, शिमला, केरळ, राजस्थान, नैनिताल या ठिकाणी आम्ही टूरच नेत नाही. म्हणजे सर्वसामान्य लोक जेव्हा विचारायची तुम्ही कुठे टूर नेता, तेव्हा जेव्हा काही नावं सांगायचं तेव्हा लक्षात यायचं की लोकांच्या लक्षात यायचं की हे जिथे पारंपरिक टूर घेऊन जातात तिथे टूर न नेता काहीतरी वेगळ्या ठिकाणी नेत आहेत. मग तिथे सुरुवात झाली लेह लडाखपासून. लडाखमध्ये मी 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी स्वतः गेलो आणि त्यानंतर लोकांना न्यायला लागलो. त्यानंतर मग नॉर्थ ईस्ट इंडियामधल्या आसाम, मेघालय, अरुणाचल ह्या भागामध्ये नागालँड इथे लोकांना न्यायला लागलो. नंतर मग आम्ही हिमाचलमध्ये किन्नौर आणि स्पिती व्हॅली
अशा ठिकाणी. आणि अशा अनेक ठिकाणं, नवीन नवीन अशी ठिकाणं जी होती, जी नवीन म्हणण्यापेक्षा ती होती तिथे, फक्त ती सर्वसामान्य टुरिस्टना माहीत नव्हती. ती आम्ही शोधून काढली, त्याचा अभ्यास केला आणि ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही सर्व सिंपल भाषेत सांगायचं झालं तर कमीत कमी गर्दीच्या ठिकाणी, जिथे कमीत कमी लोक असतात. आता असं म्हणू नाही शकत की आम्ही पूर्वी असं म्हणायचो की जिथे मोबाईल नेटवर्क लागत नाही अशा ठिकाणी आम्ही लोकांना नेतो. आता सगळीकडे नेटवर्क मिळतं, तो भाग वेगळा. पण आलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुद्धा वाटतं की आपण काहीतरी वेगळं पाहिलं, आपण काहीतरी जगापेक्षा वेगळं पाहिलं, तो अनुभव घेतला. आणि त्यातूनच ह्या ऑफबीट आणि एक्झॉटिकचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर भारताबाहेर सुद्धा ज्या सहली केल्या, त्याच्यामध्ये आम्ही सिंगापूर, मलेशिया, थायलंड, स्टँडर्ड युरोप जे असतात ते, किंवा मग श्रीलंकेसारखे देश, हे छोटे छोटे देश जे सर्वसामान्य टुरिस्टच्या लिस्टमध्ये पहिल्यांदा असतात. पण याच्यातल्या कुठल्याही टूर आम्ही ऑर्गनाईज करत नाही ग्रुप टूर म्हणून. कस्टमाइज कोणी आलं तर आम्ही देतो करून, पण या ग्रुप टूर म्हणून करत नाही. पण आम्ही त्यात सुद्धा आम्ही काही वेगळेपणा शोधून काढला आणि त्या आम्ही टूर आम्ही ऑपरेट करायला सुरुवात केली. केनिया, टांझानिया असेल, किंवा मग नॉर्वे, फिनलंड, स्वीडनमधलं मिडनाईट सन किंवा नॉर्दर्न लाईट असेल, किंवा अशा अनेक गोष्टी सहली आहेत आमच्या लिस्टमध्ये. साधारण 40पेक्षा जास्त देश आम्ही ऑपरेट करतोय सध्या. त्याच्यामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की जी सर्वसामान्य टुरिस्टना हा एक पहिल्यांदा एक हे येतो, प्रश्न येतो की हे नावच ऐकलं नाही आम्ही कधी. अशी अनेक ठिकाणे आहेत आमच्या लिस्टमध्ये आणि तेच करायला आम्हाला आवडतं. आणि नवीन खरं तर माझ्यासाठी असं वाटतं की ते एक किक आहे की नवीन ठिकाण शोधून काढायचं, नवीन ठिकाणाचा अभ्यास करायचा आणि तिथे लोकांना घेऊन जायचं. आणि जे पाऊल वाटा असतात त्या पाऊल वाटांचा हळूहळू रस्ता आणि अमरस्ता करायचा प्रयत्न करायचा. सो ऑफबीट आणि एक्झॉटिक म्हणजे त्याचा अर्थ आमच्या दृष्टीने हा आहे. निश्चितच सर, खरं तर तुम्ही लडाखचे पायोनियर म्हणून गेली अनेक वर्षांपासून ही टूर ऑर्गनाईज करत असता, जिथे तुम्ही अनेक प्रयोग केलेले आहेत. आणि लडाखच्या खरं तर नकाशावरती लडाखला आणण्यासाठी असेल किंवा मग त्या पर्यटनासाठी असेल, तुम्हाला पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात काय सांगाल? लडाखला 25 वर्षांपूर्वी मी मोटरबाईकवर गेलो होतो. इथून मुंबईहून मोटरबाईकवर गेलो होतो आणि तो जो प्रवास होता तो फार थरारक प्रवास माझ्या आयुष्यातला होता. त्याच्यामध्ये 17 दिवस एकाच ठिकाणी अडकून पडलो होतो. एक लँडस्लाईड आणि एक तिकडच्या वातावरणातल्या बदलांमुळे, आणि अतिशय जीवघाणा असा प्रसंग तो होता. आणि त्याच्यावरच आधारित एक पुस्तक सुद्धा प्रकाशित केलं आहे मी, लडाख प्रवास अजून सुरू आहे म्हणून, जे नरेंद्र प्रभूंनी लिहिलंय. मी निवेदन केलं आणि लिखाण प्रभूंनी केलं. तर त्यानंतर मग लडाखला जेव्हा ऑफबीट हा विषय जेव्हा आला तेव्हा विचार आला की आपण सुरुवात लडाखनीच करावी, आणि लडाखला न्यायला सुरुवात केली. हळूहळू माझी ती सवय आहे स्वतःची की काहीतरी नवीन काय करता येईल, अजून नवीन काय करता येईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एका टूर नंतर दुसरी टूर करताना पण ती नव्याने कशी करता येईल हा विचार सतत असतो. आणि त्यामुळेच लडाखमध्ये अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगांमध्ये तिथल्या काही स्पेशल ओकेजन टूर्स आहेत, जसं 25 जुलैचा कारगिल विजय दिवस किंवा 15 ऑगस्ट रक्षाबंधनाचा कार्यक्रम इंडियन आर्मीच्या एखाद्या कॅम्पमध्ये. हे असे कार्यक्रम गेली 18 वर्ष आम्ही सलग लडाखमध्ये करत आहोत. त्यानंतर तिथले स्पेशल ओकेजन्स असतील, स्पेशल फेस्टिवल्स असतील, वेगळे सीझन्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रयोग आम्ही सतत करत राहिलो. आणि त्यामुळेच आम्हाला ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार तिथल्या गव्हर्नमेंटकडून मिळाला. त्याच्यानंतर अनेक इतर पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाले. आम्ही गेली अनेक वर्ष, तुम्ही आता मगाशी आकडा सांगितला, 50,000पेक्षा जास्त लोकांना सुखरूपपणे लडाखला घेऊन गेलो आहे आणि परत आणले आम्ही. सो आम्हाला खरंच त्याचा अभिमान वाटतो. निश्चितच सर, आपण भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील अनेक सहली आयोजित करत असतात, त्यात नेमकं कसं वेगळेपण असतं? आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर आपण भारतामध्ये एक वाईल्ड लाईफ सफारीज करतो, पण भारतामधली वाईल्ड लाईफ सफारी आणि केनिया, टांझानियामध्ये आफ्रिकेमधली सफारी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तुम्ही फक्त प्राणी बघण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करू शकता का, हा पहिला प्रश्न येतो. खूप लोकांचा हा प्रश्न येतो की एवढे पैसे खर्च करून केनियामध्ये किंवा टांझानियामध्ये जाण्यापेक्षा आपण युरोपमधल्या काहीतरी एक 4-5 देशांच्या सहली का करू नये. पण आमच्याकडे येणारे जे पर्यटक आहेत हे पर्यटक हा विचार करतच नाहीत. ते विचार करतात की काय वेगळं अजून, म्हणजे ईशा टूर्सकडे एखादी टूर आली म्हणजे काहीतरी वेगळंच देणार आणि वेगळ्याच काहीतरी गोष्टी दाखवणार. सो जसं स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को हे सर्वसामान्य टूर ऑपरेटर 12 दिवसांमध्ये करतात, पण आम्ही फक्त मोरोक्को 10 दिवसांची करतो.
किंवा बोर्निओ नावाचं डेस्टिनेशन गेल्या 5 वर्षात आम्ही एक डेव्हलप केलं की जे भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही ग्रुपसाठी आम्ही सुरू केलं आणि गेल्याच वर्षी आम्हाला त्याचा पुरस्कारसुद्धा मिळाला इंडियन टुरिझम मार्केटमधले पायोनियर म्हणून. सो अशा अनेक देश आहेत, अनेक गोष्टी आहेत. जसं नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी तुम्ही नॉर्वेमध्ये जाऊ शकता, त्या टूर आम्ही करतो. किंवा त्याच ठिकाणी तुम्ही एक मिडनाईट सन बघण्यासाठी जाऊ शकता. तर अशा अनेक देश आहेत आणि जग एवढं मोठं आहे की ते कधी संपणार नाही. एका जन्मात तर नक्की नाही संपणार. मी स्वतः जेव्हा सहल संस्था सुरू केली त्यावेळेला मी माझं स्वतःचं टार्गेट ठेवलं होतं की 100 देश आपण बघायचे. तर गेल्या काही एवढ्या वर्षांच्या प्रवासामध्ये माझे स्वतःचे 90 देश आता मी पूर्ण केले आहेत आणि याच वर्षी मी 100वा देश पण पूर्ण करेन. तर त्यामुळे शोधत राहण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे सतत नवीन नवीन गोष्टी आम्ही बघण्याचा प्रयत्न करू आणि नंतर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. सर, तुम्ही आता जंगल सफारीचा उल्लेख केला होता. काही दिवसांपूर्वीच तुम्ही भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी देखील एक टूर आयोजित केली होती. त्या संदर्भात देखील ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. तर ही तर आमच्यासाठी मगाशी तुम्ही जो शब्द वापरलात की अभिमानास्पद क्षण किंवा आमच्या जी काही आम्ही अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत आतापर्यंत त्यातला सगळ्यात मोठी अचिव्हमेंट मानतो. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी टूर कंपनी सुरू केली तेव्हा मी यशाचा, तुम्ही आज तुमच्या कार्यक्रमाचं नाव आहे यशाचा कानमंत्र. सो माझ्यासाठी तो यशाचं जे गणित होतं किंवा त्याचा जो बेंचमार्क होता तो असा होता की मी स्वतः 100 देश फिरणार आणि सचिन तेंडुलकरना त्यांच्या त्यात सचिन तेंडुलकर फॅमिलीसह हे ॲडिशनल झालं एखाद्या टूरवर घेऊन जाणं. ज्या दिवशी मी सचिन तेंडुलकरला टूरवर घेऊन जाईन त्या दिवशी मी समजेन की मी यशस्वी झालो. सो त्यांच्या फॅमिलीसाठी टूर ऑर्गनाईज करणं हा आमच्यासाठी खूप मोठा मान होता. सर्वांनाच क्रिकेटचा देव आणि भारतरत्न आणि बऱ्याच ज्या त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर एक अख्खा एपिसोड तुमचा मला वापरावा लागेल. पण त्यांच्यासारख्या व्यक्तीने आमची निवड करावी ही खूप मोठी गोष्ट आहे. एक क्रिकेटर म्हणून आपण सर्वांनीच त्यांना पाहिलंय, पण 7 दिवस देवाबरोबरचे ते 7 दिवस आम्ही जे काढलेत, मी, माझी मुलगी ईशा आणि माझी सहकारी स्मिता रेगे, ते अविस्मरणीय आहेत. म्हणजे त्यांच्यासोबत रोज सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्ट, लंच, डिनर एकत्र घेणं, त्यांच्या खेळांमध्ये सहभागी होणं, वेगवेगळ्या टूरमध्ये असताना एखाद्या सहलीबद्दलची माहिती देणं, हे जे सगळे क्षण आहेत ते आयुष्यभर पुरण्यासाठी म्हणजे पुरेसे आहेत हे एवढे क्षण. आणि हे कंटिन्यू राहील आता पुढच्या आयुष्यभरामध्ये आणि राहील. याच्यानंतर पुढे सचिन तेंडुलकर आणि त्यांची फॅमिली पुन्हा येतीलही एखाद्या टूरवर, पण हे पहिलं जे होतं ते द बेस्ट होतं, ते कधी विसरू नाही शकणार. निश्चितच. सर, या सगळ्या सहली विशेष आणि स्पेशल अशा आहेत, त्यामुळे खरं तर पर्यटक याकडे कसं पाहतात, पर्यटकांचा आपल्याला कसा प्रतिसाद असतो? मुळात ईशा टूर्सकडे येणारे जे पर्यटक आहेत हे पर्यटक ऑफबीट आणि एक्झॉटिक मिळणारे म्हणूनच येतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे आमच्याकडे येणारे पर्यटक आहेत हे टिकमार्क करणारे पर्यटक नसतात. म्हणजे जे एखादी गोष्ट मला 8 दिवसात 8 देश बघायचे आहेत आणि हे पाहिलं टिकमार्क करून त्यांचं समाधान होतं, असे पर्यटक नसतात. आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या असते त्याच्यामध्ये बहुतांशी लोकांना काहीतरी वेगळं बघायचं असतं, वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो, तिथलं लोकल फूडचं एन्जॉय करायचं असतं. भारताबाहेर जाऊन सुद्धा भारतीय जेवण जेवायची इच्छा नसेल त्यांची, त्यांना तिथलं काहीतरी वेगळं टेस्ट घ्यायची इच्छा असते. संस्कृतीबद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल, भूगोलाबद्दल माहिती करून घ्यायची इच्छा असते. सो आम्हाला ही अडचण कधीच आली नाही की एखादी टूर ऑपरेट करताना अनाऊन्स करताना लोक येणार का आमच्याकडे. कारण आमचं काम जे आहे ते जवळजवळ 90 ते 95% वर्ड ऑफ माउथवर चालतं. आम्ही ॲडव्हर्टाइजमेंटवरती फार कमी काम करतो, कारण त्याच्यातून आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे रेफरन्सेसनी लोक जास्त येतात. त्यामुळे आमचा रेफरन्स देतानाच लोक असे देतात की तुम्हाला काहीतरी वेगळं बघायचं आहे, हटके बघायचं आहे, ऑफबीट बघायचं आहे तर ईशा टूर सोबत जा. तुम्हाला ते जी रेग्युलर गोष्ट आहे ती सुद्धा त्याच्यात पण काहीतरी वेगळं हटके दाखवतील. सो आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे आणि खूप चांगलं आम्ही आणि आणखीन एक आम्ही एक वाक्य वापरतो, आम्ही गर्दीसाठी नाही तर दर्दी पर्यटकांसाठी सहली आयोजित करतो. आणि ते असे दर्दी लोकांची संख्या कमी आहे, नक्कीच कमी आहे, पण पुरेशी आहे. सर, मग या लाईनचा नेमका
उद्देश काय म्हणावा, गर्दी पर्यटकांसाठी नाही तर दर्दी पर्यटकांसाठी आपण सहली सगळ्या ऑर्गनाइज नाही, कारण जनरली एखादी टूर ऑपरेट करतो आपण तेव्हा साधारण एका ग्रुपमध्ये 50-60 लोक 100 लोकांचे मोठे मोठे ग्रुप असतात. त्यावेळेला तुम्ही ते ठिकाण तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने एन्जॉय नाही करू शकत जे तुम्ही छोट्या ग्रुपमध्ये करू शकता. बरोबर. सो आम्ही आमचे इंटरनॅशनल टूर्स असतात त्याला खूप छोटे ग्रुप असतात ज्याच्यामुळे लोकांचं बॉन्डिंग चांगलं होतं. वेळ दिवसाचा तुम्ही साधं उदाहरण घ्या, 25 लोकांचा ग्रुप आणि 50 लोकांचा ग्रुप, याच्यामध्ये रोज तुम्ही 2 तास मिनिमम वाचवता. बसमध्ये चढणं उतरणं, जेवणाची वेळ, टॉयलेट बाथरूमच्या वेळ, ह्या वेळांमध्ये तुम्ही जो वेळ वाचवता तर दिवसाचे 2 तास तुम्ही वाचवून तुम्ही करता काय तर तुम्ही नवीन एखादं ठिकाण बघता, तुम्ही एखादं चांगले डेस्टिनेशन तुम्ही एक्सप्लोर करता. सो तुम्ही बेसिकली त्यातून नक्कीच पर्यटकांना फायदा मिळतो. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आमच्याकडे येणारी लोक ही दर्दी असतात, कारण ती त्यांना माहीत असतं की यांच्याकडे काहीतरी वेगळं मिळणार आहे. म्हणजे टिकमार्क करणारे टुरिस्ट नसतात. बरोबर. सर, सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं 3 पुस्तकांचं खरं तर लेखन सुद्धा केलेलं आहे, त्या संदर्भात देखील आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. पुस्तकांचं लेखन म्हणजे शालेय जीवनात कधी अभ्यासाच्या मागे लागलो नाही किंवा ते जमलं नाही. पण जेव्हा पर्यटन हा विषय सुरू झाला त्याच्यानंतर ते आतून यायला लागलं लिखाण. म्हणजे एखाद्या ठिकाणाबद्दलची माहिती लिहून काढणे, त्याची नोंदी ठेवणे, हे आतून यायला लागलं आणि ते लिहून काढून उतरवायला लागलो. आणि बरेच वेगवेगळ्या मासिकांमधून आणि पेपर्समधून माझ्या लेख आले. पण जेव्हा पुस्तक लिहायची वेळ आली तेव्हा मात्र नरेंद्र प्रभूंसारखा एक आमचा मित्र भेटला की जे टुरिस्ट म्हणून आमच्याबरोबर सहभागी झाले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनीही अक्षरशः जबाबदारी घेतली माझी पुस्तकं लिहिण्याची आणि ते छान शब्दांकन करून त्यांनी पहिलं पुस्तक केलं. लडाख प्रवास अजून सुरू आहे, ज्याच्यात आज 6 आवृत्त्या झाल्या आणि 10,000पेक्षा जास्त पुस्तकं त्याची आतापर्यंत झाली आहेत. आणि त्यानंतर जे पुस्तक केलं आहे ते हे प्रवासी गीतं माझे, त्याच्यामध्ये भारतातल्या आणि भारताबाहेरच्या काही सहलींबद्दल माहिती आणि अनुभव, म्हणजे पर्यटन स्थळांबद्दल माहिती आणि अनुभव असा त्याचा संगम करून खूप सुंदर पद्धतीने ते पुस्तक लिहिलं आहे. आणि तिसरं पुस्तक लिहिलं आहे ते आत्माची डायरी. हे पुस्तक थोडं वेगळं आहे, पर्यटन विषयक नसल्यामुळे हे वेगळं म्हणेन मी त्याला पुस्तक. याच्यामध्ये पर्यटन या क्षेत्रामध्ये असल्यानंतर जी काही लोक माझ्या संपर्कात आली, मोठी लोक ज्यांनी कर्तृत्वाने मोठी असलेली माणसं, त्यांच्याबरोबर जे काय क्षण घालवता आले, काही त्यांना वेळ मिळाला, त्यांच्याकडून काय शिकता आलं, याच्याबद्दल या धर्तीवर ते आत्माची डायरी हे 2020मध्ये पॅन्डेमिक पिरियडमध्ये हे पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आहेच, बाळासाहेब ठाकरे आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, अधिक शिरोडकर आहेत, माझे गुरु गौतम राजाध्यक्ष आहेत. सो अशी अनेक जवळजवळ 24 लोकांबद्दल मला काय वाटलं आणि मला त्यांच्याकडून काय शिकता आलं, ह्या उद्देशाने लिहिलेलं हे पुस्तक आत्माची डायरी. आणि अजून काही पुस्तकं आता पाईपलाईनमध्ये आहेत. आणि ते लिहायला बसल्यानंतर, पर्यटन विषयक लिहायला बसल्यानंतर शब्द आपोआप येतात, तर तसे ते आले आणि त्याच्यातून हे पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. खूप सुंदर. सर, 22 वर्ष आपण ईशा टूर्सचा सगळा प्रवास ऐकून घेतला, मात्र 22 वर्षांआधी तुम्ही काय करत होता? कारण कस्टमची जी नोकरी होती ती एवढी प्रतिष्ठित नोकरी सोडून तुम्हाला ईशा टूर सुरू करण्यामागचं नेमकं कसं डोक्यात आला विचार आणि नेमकं कारण काय ना मागचं? ईशा टूर्स सुरू करायच्या आधी मी कस्टममध्ये नोकरी करत होतो. जवळजवळ 20 वर्ष मी नोकरी केली, ती सुद्धा. पण नोकरीत मी कधीच रमलो नाही, कारण मला नोकरी करताना कोणती नोकरी करत असतो तेव्हा कोणीतरी तुमचा बॉस असतो आणि ते मला पटत नव्हतं. त्यानंतर मी 22 वर्ष मी कमर्शियल फोटोग्राफी सुद्धा केली. मी एका TV चॅनलसाठी कॅमेरामन म्हणून सुद्धा काम केलंय 4 वर्ष, 93 to 97 ह्या कालावधीमध्ये. पण हे सगळं करत असताना कोणीतरी माझा डायरेक्टर होता. तर मला असं वाटलं की हे एक अशी संधी आहे मला की ज्याच्यामध्ये माझा डायरेक्टर मीच असेन, मला जे हवं ते मी करेन आणि मला हवं त्या पद्धतीने मी करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ट्रॅव्हलिंगची जी पॅशन आहे ती मला फॉलो करता येईल.
आणि त्या माध्यमातून सगळ्यात सिंपल सांगायचं तर फुकट फिरता येईल. लोकांना घेऊन जाताना स्वतःचा खर्च होणार नाही एवढंच तेव्हाची भूमिका होती. पण नंतर ते हळूहळू जसं वाटायला लागलं 4 वर्षानंतर की आता मी कस्टमची नोकरी सोडू शकतो, कारण मला गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्या एवढं आपल्याला आपण व्यवसाय करू शकतो. कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर मग कस्टमची नोकरी सोडली. त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी मी फोटोग्राफी सोडली आणि पूर्णपणे ह्याच विषयावरती मी कॉन्सन्ट्रेट केलं. आणि आय एम हॅपी, खूप एन्जॉय करतोय आणि अख्ख्या जगभर फिरतोय. म्हणजे दर महिन्याला एक इंटरनॅशनल टूर व्हायला पाहिजे हा स्वतःचा नियम घालून घेतला आणि त्याप्रमाणे सलग प्रवास चालू आहे. निश्चितच आवडतं क्षेत्र असेल तर त्याचा कधीच कंटाळा येत नाही असं म्हणावं लागेल. सर, अगदी थोडक्यात सांगाल, ईशा टूर्सच्या मागे ईशा हे नाव ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे? त्याच्या मागे सुद्धा एक छान म्हणजे खरं तर गंमत आहे, कारण मी जेव्हा कस्टममध्ये नोकरी करत होतो त्यावेळेला माझा भटकंती चालूच होती. म्हणजे ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग किंवा असंच पिकनिक्स वगैरे अशा भटकंती चालू होती. ती करताना लग्न झालेलंच होतं आणि जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला, तिचं नाव ईशा आणि तिच्या नावावरती ही कंपनी ठेवली. तर घरी फक्त एक दाखवण्यासाठी की माझ्या मुलीचं नाव वापरून मी व्यवसाय करतोय, अक्षरशः दाखवण्यासाठी म्हणून केलेलं होतं ते. तेव्हा आत्ता ह्या स्टेजला मी येईन असं मी तेव्हा स्वप्न पाहिलेलं नव्हतं. आणि ते फक्त त्याच्या मागे तेच कारण होतं की माझ्या घरून थोडीशी कटकट कमी होईल. पण माझ्या मिसेसनी काही कटकट नाही केली, मला खूप मोकळं सोडलं आणि त्यामुळे मी जगभर फिरू शकलो. असं माझी मुलगी ईशा, ती सुद्धा आत्ताच एक 6-7 महिन्यापूर्वी पूर्ण वेळेसाठी आता आम्हाला जॉईन झाली. त्यामुळे आमचा हा ईशा टूर्सचा पसारा अजून मोठ्या प्रमाणावर आम्ही कदाचित ती वाढवेल. आम्ही ठरवून ईशा टूर्सचा पसारा मी स्वतः खूप लिमिटेड ठेवला, कारण मला व्यवसायापेक्षा माझं पॅशन पूर्ण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि ते मी पूर्ण केलं आहे आणि बऱ्यापैकी मला माझं जे टार्गेट होतं ते मी पूर्ण केलं आहे. आणि त्याच्यामुळे ईशा पुढचा प्रवास जो आहे तो अजून मोठ्या स्केलवर नेण्यासाठी निश्चित करेल असं मला वाटतं. निश्चितच सर, ईशा टूर्सच्या पुढील प्रवासासाठी NDTV कडून देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पर्यटनासंदर्भात आणि ईशा टूर्सच्या या सगळ्या प्रवासासंदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यासह यशाचा कानमंत्र या आमच्या खास कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूयात. पाहत रहा NDTV मराठी.